नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण थोडक्यात सांगण्याचं कामही करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर विविध जे शिक्षक भरती संदर्भातील व्हिडिओ आपण रेग्युलरली अपलोड करीत असतो आणि अपलोड केलेले सुद्धा आहेत। त्याकरिता जर तुम्हाला या विषयीची अधिक काही अडचणी असतील, शंका असतील तर त्या सगळ्या शंकांचं निरसन हे आपल्या एकमेव चॅनलवर होणार आहे। त्यामुळे तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेला बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर मिळत असतात। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील 13 खासगी शाळा या मुलाखतीशिवाय भरती करणार आहेत आणि ज्या शिक्षक भरतीच्या विरोधात म्हणजे शिक्षक भरती संदर्भातील असलेल्या शासन विरोधात विविध याचिका या निकाली कधी लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्राप्त होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट्स असून ही अपडेट्स तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचे म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थितरित्या पहा। मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचा पहिला महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मुलाखतीशिवाय भरती करण्याकरिता 13 शिक्षण संस्था या तयार झालेल्या आहेत। एकूण 13 शिक्षण संस्था या मुलाखतीशिवाय भरतीकरिता तयार झालेल्या असून यामध्ये एकूण 1241 जागा आहेत। पहा, 1241 जागा या 13 शिक्षण संस्था या मुलाखतीशिवाय भरण्याकरिता मंजूर ह्या झालेल्या आहेत। आता आपल्याला पाहायचं आहे की लवकरात लवकर हा पसंतीक्रम देण्याचा कालावधी चालू व्हावा आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा पूर्तता करण्यात यावी याकरिता। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण असा दुसरा अपडेट जो आहे तो म्हणजे आपल्याला ज्या विविध याचिकांमुळे शिक्षक पदभरती प्रक्रिया सध्या खोळंबलेली आहे त्या कोणकोणत्या आहेत याविषयीची माहिती आपणास घ्यायची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याविषयीचे अपडेट्स सुद्धा तुम्हाला या माहितीतून प्राप्त होतील। तर इथे तुम्ही पाहू शकता की शिक्षक भरती संदर्भात शासन विरोधात 2 याचिकांची महत्त्वपूर्ण सुनावणी तारीख आपल्याला मिळालेली आहे। तर यामध्ये या याचिका 2 महत्त्वपूर्ण ज्या आहेत त्यामध्ये इंग्रजी माध्यम जे 20% डीएडचा जो 20% आरक्षण होता तो आरक्षण अधिक्रमित करण्याचा जो शासन निर्णय निघालेला होता त्या विरोधात असलेली याचिका ही आहे। आणि त्यानंतर दुसरी याचिका ही बीएड संदर्भात आहे की जो एनसीटी रूल नुसार 1 ते 5 करिता बीएड हे लागू करण्यात आलेला आहे। हे आपण अगोदरही तुम्हाला सांगितलेलं होतं, परंतु जो शासन निर्णय आहे जो आपला राज्य शासन निर्णय आहे यामध्ये बीएड हा 1 ते 5 करिता पात्र ठरवण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये त्यांना ब्रिज कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे अशा स्वरूपाची अट ही टाकलेली आहे। परंतु ब्रिज कोर्स हा नोकरीत असलेल्या उमेदवारांनाच जॉईन करता येतं, म्हणजे त्यांनाच ब्रिज कोर्स कंप्लीट करता येतो हे पण आहे। तर या सगळ्या गोष्टींमुळे ही महत्त्वपूर्ण याचिका पडलेली आहे। तर ही याचिका याची सुनावणी ही 15 एप्रिल रोजी होणार आहे आणि इंग्रजी माध्यमाकरिताची सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे। तर या 2 याचिकांच्या सुनावणीवर आता पुढचं भवितव्य हे टिकून आहे, कारण या संदर्भातील सूचना सुद्धा पवित्र प्रणालीच्या ऑफिशियल साइटवर सुद्धा देण्यात आलेल्या होत्या की विविध याचिका आणि यामुळे या सगळ्या प्रोसेसला वेळ लागत आहे। बाकी सगळी तयारी आमची झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे 15 आणि 21 एप्रिल नंतर सुद्धा अजून नवीन एक याचिका दाखल झाली आहे ज्यामध्ये 50% पद कपाती विरोधातची ही याचिका आहे। आता महत्त्वपूर्ण पाहायचं झाले तर या सगळ्या याचिकांचा निर्णय काय येतो आणि यावर शिक्षण विभाग कोणते पाऊल उचलतं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पसंतीक्रम संबंधाची जी पुढील डेट आहे ती मिळेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणास 11 एप्रिल ही सुद्धा डेट देण्यात आलेली आहे, परंतु आता ही तारखेला खरंच आपल्याला पवित्र प्रणालीवर ही पसंतीक्रम नोंदवण्याकरिता कालावधी उपलब्ध करून दिला जाईल का हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरेल, परंतु सद्यस्थिती पाहता हे शक्य नाही असे वाटते। तर बाकी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।